हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत नवीन वर्षाचं फिरायला चाललेलो आहोत गाईज. आज आपण जाणार आहोत वळशाला. वळसा गाव आहे, जवळच आहे दिग्रसमधून. दिग्रसपासून असेल तरी 20 किलोमीटर असेल गाईज. तर आज आपण 4 व्हीलरनं आलेलो आहोत मस्त गाईज. सकाळी सकाळी मस्त फिरायला मजा येते गाईज. तर आम्ही मस्त सकाळी सकाळी निघालेलो आहोत, आपल्या दिग्रसमधून निघालेलो आहोत गाईज. तर आपण पाहता पाहता शिवाजी चौकमध्ये पोहोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये पोहोचलेलो आहोत गाईज. आणि इथे थोडासा रस्ता खराब असलेल्या मुळे आपल्याला थोडासा टाईम लागलेला आहे. इथं गर्दी वगैरे आहे, ट्रॅफिक आहे गाईज. इथे रोडचं बांधकाम चालू आहे सध्या, त्यामुळे आम्हाला थोडंसं इथे टाईम लागलेला आहे गाईज. तर आज आपण मस्त एन्जॉय म्हणून मस्त फिरायला चाललेलो आहोत गाईज. तर आपण मस्त आता पोहोचलेलोच आहोत गाईज. आपण वर्षाला मस्त पोहोचलो. आता पाहू शकता आम्ही पूर्ण फॅमिली आलेली आहे आमची. मी, माझा भाऊ अरुण, सर्वजण इथे पोहोचलेलो आहोत आम्ही. तर इथे सर्व पूजेसाठी लागणारं सर्व सामान वगैरे घेत आहे आमची फॅमिली वगैरे गाईज. त्यांची इथे गर्दी चालू होती, पूजेसाठी सामान वगैरे घेणं चालू होतं गाईज. हे माझी छोटी बहीण आहे गाईज. तर आता आम्ही मस्त मंदिरामध्ये एंटर केलेलं आहे गाईज. तर पाहू शकता खूपच जबरदस्त असं मंदिर आहे गाईज. आणि समोर आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो होता. तर आपल्या महाराजांच्या फोटोला दर्शन वगैरे घेतले माझ्या भावाने गाईज. आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. दर्शन घेतल्या नंतर आतमध्ये व्याघ्रांगी देवीचे मंदिर आहे गाईज. व्याघ्रांगी देवी तिथे आहे. तर आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतले सर्वांनी. वर्षाला व्याघ्रांगी देवी आणि महालक्ष्मी देवी या दोन्ही देवींचे देवस्थान आहे गाईज तिथे. तर हे आमचा घरचा सर्वात छोटा मेंबर आहे गाईज, खुशी महाराज. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता महालक्ष्मी देवस्थानाकडे चाललेलो आहोत गाईज आम्ही. मस्त इथे टेकडी वगैरे आहे. तर फिरायला खूप एन्जॉय आहे गाईज इथे. तुम्ही एखाद्या वेळेस तिथे भेट द्यायला पाहिजे गाईज वर्षाला. दिग्रसपासून काहीच अंतरावर असलेलं आहे देवस्थान आहे गाईज इथे. आणि इथे ते नगोऱ्या बनवतात म्हणते, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते असं सांगतात गाईज. तर आम्ही पण बनवलेले आहे तिथे नगोऱ्या. इथं माझा छोटा भाऊ नगोरी बनवत होता गाईज, पाहू शकता तुम्ही. तिथे एक एक गोटा पाहून पाहून तो नगोरी बनवायला सुरुवात केली होती त्यांनी. त्याला लवकर दगड भेटत नव्हते गाईज, कारण की एकावर एक ठेवावं लागतात ते. त्यामुळे साईज आणि शेपचे ते दगड पाहत होता गाईज. आणि हा माझा भाऊ एकदम फास्टमध्ये पळत टेकडी चढत होता गाईज तो. आणि त्याने पूर्ण टेकडी पळत चढलेला आहे. आणि इथे आमची नगोरी तयार झालेली आहे गाईज.
पाहू शकता तुम्ही. नगोर तयार केल्याच्यानंतर आम्ही वर महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. हे आमची छोटी बहीण हाय करत होती सर्वांना. आमची छोटी खुशी. तर आम्ही इथे मस्त महालक्ष्मीचे दर्शन वगैरे घेतले आणि मग नंतर माझा भाऊ इथे नारळ फोडायला गेलेला होता. माझ्या भावाने इथे एकाच रट्ट्यामध्ये नारळ फोडलेला आहे गाईस, पाहू शकता तुम्ही. आणि दुसरं डबल नारळ दिलं होतं. दोन्ही नारळ फोडले आम्ही. नंतर मग त्याच्या मागे डबल देवीची आरती करायची होती आणि आमचे भाऊजी इथे मंदिराच्या मागच्या साईडला कॉईन चिपकवत होती. तर माझ्या भाऊजीचा कॉईन चिपकलेला आहे गाईस तिथे. तर आमच्या भाऊजीचा कॉईन चिपकलेला आहे तिथे. नंतर मग आम्ही मस्त देवीची आरती वगैरे केली. आरती वगैरे केल्याच्या नंतर गाईज मग आम्ही तिथून खालच्या साईडला निघालेलो आहोत गाईज. तर काही जणांच्या नगोऱ्या बनवायच्या राहिलेल्या होत्या गाईज, तर त्यांनी नगोऱ्या बनवत होते. इथे माझा भाऊ नगोरी बनवत होता गाईज. काहीतरी इच्छा मागितलेली आहे त्याने, तो पूर्ण करत होता. आणि इथे गौरीताई पण छोटी नगोरी बनवत होती गाईज. ते जरा खूपच छोटी नगोरी बनवत होती. दगड नसल्यामुळे ते एकदम छोटीवाली नगोरी बनवत होती गाईज तिथे. तर आपल्याला गौरीताईची इथे नगोर तयार झालेली आहे गाईज. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये गाईज.